ग्रुप्स ऑफ फूड स्टफ्स है ना, वेगवेगळे फूड स्टफ्स असतात बघा. न्यूट्रिशन अँड फूड स्टफ्स इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ, बघा काय दिले त्या ऑरेंज बॉक्स मध्ये, इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड युझिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पज इज कॉल्ड न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय आहे बघा, लिव्हिंग थिंग्स मध्ये काय केलं जातं, फूड अँड वॉटर घेतलं जातं कशासाठी, फॉर ग्रोथ पर्पज साठी है ना, फॉर ग्रोथ अँड अदर पर्पज साठी. त्याला आपण काय म्हणणार आहे, न्यूट्रिशन म्हणणार आहे. हा, समजलं का, त्याला न्यूट्रिशन म्हणणार आहे. अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड युजफुल फॉर दिस पर्पज आर कॉल्ड न्यूट्रिएंट्स. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड जे दुसऱ्या पर्पज साठी युजफुल असतात त्याला काय म्हणणार आहे आपण, न्यूट्रिएंट्स म्हणणार. तर आपण दोन डेफिनेशन बघितल्या, एक बघितलंय न्यूट्रिशन आणि दुसरं न्यूट्रिएंट्स. Definition काय आहे, in living things the process of taking in food and water and using it for growth and other purpose is called nutrition, and the constituents of food useful for these purposes are called nutrients. Nutrients and foodstuffs बघा, there are 6 main nutrients in our food. आपल्या फूड मध्ये 6 मेन न्यूट्रिएंट्स आहे. कोणकोणते, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन्स, मिनरल्स. हे 6 हे काय न्यूट्रिएंट्स आहे जे फूड मध्ये असतात. कोणकोणते, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर, विटॅमिन्स अँड मिनरल्स. These nutrients are present in the different food items we eat in different proportion. Let us learn more about some of them. है ना, तर हे सगळे काय आहेत, 6 मेन न्यूट्रिएंट्स आहे, ते लिहून घ्या. 6 मेन न्यूट्रिएंट्स कोणते, 6 न्यूट्रिएंट. नेक्स्ट पॉइंट बघू बघा. नेक्स्ट पॉइंट दिला एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट्स. तर फर्स्ट कोणता न्यूट्रिएंट दिलाय, कार्बोहायड्रेट. बघा तिथं डायग्राम पण दाखवली आपल्याला. Our main food is of energy. It is fulfilled by carbohydrates. Hence, our diet includes large proportion of cereals. बघा cereals दाखवलेत बघा इथं. In the form of cereals कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे, राईस, चपाती और रोटी, भाकरी, ब्रेड, which contain carbohydrates. तर cereals या फॉर्म मध्ये असणार आहे. सिरियल्स आर अवर स्टॅपल फूड. सिरियल्सला काय म्हणतात, अवर स्टॅपल फूड आहे, म्हणजे आपल्याला नेसेसरी येते. नंतर फॅटी फूड दिलंय. फॅट्स बघा, सम पार्ट ऑफ अवर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो फुलफिल्ड बाय फॅटी एसिड्स. फॅटी फूड सच एज ऑइल, घी, बटर. We get energy in the form of heat from the food we eat. Heat is measured in kilocalories. Heat is measured in kilocalories. Hence, the energy in food items is also measured in kilocalories. Heat कशामध्ये measure करतो आपण, kilocalorie मध्ये. Hence, the energy in food items is also measured in kilocalories. Calories मध्ये. Children of growing age need to get approximately 2000 to 2500 calories from food they eat. ते सगळे फॅट्स दिलेत आपल्याला, समजलं का. तर फॅट्स मध्ये काय असणार आहे, एनर्जी असणार आहे. Heat is measured in kilocalories. And the energy in food items is also measured in kilocalories. कळालं का एवढं. हे फॅट्स बद्दल दिलंय आपल्याला, काय काय फॅट्स असतात. बघा नेक्स्ट पेज बघू. बघा नेक्स्ट पेज दिलाय प्रोटीन्स. कोणकोणते प्रोटीन्स असतात. We need proteins for the purpose of growth, referring the wear and tear of the body and for other life processes. Hello, बघा, we get proteins for the purpose of growth. है ना, प्रोटीनचा यूज कशासाठी केला जातो, ग्रोथ साठी केला जातो. And repairing wear and tear of the body and for other life process साठी प्रोटीनचा यूज केला जातो. We get proteins from the sprouts,
मिल्क प्रोडक्ट्स, मीट, एग्स इन अवर फूड. हे सगळे आपल्याला ह्याच्यापासून काय मिळणार आहे? स्प्राउट्स, मिल्क प्रोडक्ट्स, मीट अँड एग्स, हे सगळ्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? प्रोटीन्स मिळणार आहे. नेक्स्ट दिला आहे मिनरल्स अँड विटॅमिन्स. टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेजिस्टन्स टू डिसीज and for other life processes, the body needs vitamins, minerals, and fiber in the diet. We obtain these nutrients mainly from vegetables and fruits. We require vitamins and minerals in small quantities, but their deficiency can lead to various diseases. Let us learn more about them. The body needs several inorganic substances. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात. They are called minerals. त्याला काय म्हणणार आपण? मिनरल्स म्हणजे काय? The body needs several inorganic substances. They are called minerals. The table below give example of some minerals and provide information about their functions in the body. The various sources of minerals as well as disease caused by their deficiency. तर हे सगळे काय आहेत? मिनरल्स बद्दल दिले आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते मिनरल्स आहेत. तर हे सगळे काय होते? मिनरल्स होते. मिनरलचा पार्ट बघतोय. हॅलो, मिनरलचा पार्ट बघतोय. मिनरल द बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, त्याला मिनरल म्हणणार आहे. द टेबल बिलो गिव्स एक्झाम्पल ऑफ सम मिनरल्स. बघा, मिनरलचा चार्ट दिला आपल्याला. मिनरल दिले, त्यांचे फंक्शन दिले, ते मिनरल कोणत्या फूड पासून होतात, डिफिशियन्सी डिसीज दिले. बघा, आयर्नचं फंक्शन काय? कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. अँड त्याचे आयर्न कुठून मिळतं? मीट, स्पिनॅच, ऍपल, रेजिन्स पासून. डिफिशियन्सी डिसीज काय? ॲनिमिया. नंतर कॅल्शियम अँड फॉस्फरस मिनरल आहे. फंक्शन काय? स्ट्रेंथन बोन्स अँड ट्रीज. अँड सोर्सेस काय? मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, ग्रीन लीफी व्हेजिटेबल्स, मीट. अँड डिफिशियन्सी डिसीज काय? बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स. आयोडीन, त्याचं फंक्शन काय? कंट्रोल ग्रोथ, स्पीड ऑफ केमिकल रिएक्शन्स इन द बॉडी. सोर्सेस काय? रेझिन्स, बीन्स, फिश, सी फूड. डिफिशियन्सी डिसीज काय? गोइटर. सोडियम अँड पोटॅशियमचं फंक्शन काय? मेंटेन द बॉडीज वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ द मसल्स अँड द नर्वस सिस्टम फंक्शन आहे. त्याच्यानंतर बघा, सोर्सेस काय काय? सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, पल्सेस, हे त्याचे सोर्सेस आहेत. अँड डिफिशियन्सी डिसीज काय? इफिशियन्सी ऑफ मसल्स. बघा, विटॅमिन्स बद्दल बघा. Vitamin B and vitamin C dissolve easily in water, so they are called water soluble vitamins. They are thrown out of the body through the water in sweat and urine. Hence a regular supply of these vitamins is essential. B1, B2, B3, B6, B9, B12 are the important types of vitamin B. Water insoluble vitamins. These vitamins are insoluble in water but are soluble in fatty substances. They get stored in the body. Vitamins A, D, E, and K are fat soluble vitamins.